Hello, hello. This is the my artifact episode number 2182. आजची तारीख आहे 15 फरवरी 2021. वाजले आता रात्रीचे 10 वाजले आहे. Right now I just feel really tired but kind of stressful right now. मला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहे आणि माझ्यापाशी पैसा नाही आहे. यस, आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम येऊन राहिला मला. या ऍक्च्युली मी वडिलांकडून पैसे घेणं मला बहुत गंद वाटून राहिलं इतक्यात. आता कसं आहे, मी पुण्याला चाललोय. ओके, तर ट्रेनची तिकीट काढली मी. ओके, त्यानंतर तिथे जे गाडी घुमणार आहे ट्रेनची, मला पुण्यासाठी खर्च किती येऊन राहिला आहे. ओके, म्हणलं गेलं ना तर 1000 रुपये रेल्वेची तिकीट. ओके, त्याच्यानंतर 2000 रुपये तिथे घुमण्याची तिकीट. ओके, म्हणजे ते गाडी रेंटवर घेतली आहे. 1800 रुपये, 1850 रुपये ऍक्च्युली. आणि त्याच्यानंतर मग काहीतरी त्याच्यामध्ये 200 किंवा 300 रुपयाचं पेट्रोल टाकावं लागेल घुमण्यासाठी. ओके, तर ते एक झाली प्राइस. ओके, तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट करीब 2000 म्हणजे ऑलमोस्ट. आणि त्याच्यानंतर मग काय, हे आज त्या दिवशी मी 500 रुपयाचं पेट्रोल भरलं होतं रिचार्जसाठी, म्हणजे गाडीच्या लायसन्ससाठी. त्यानंतर आज कुटकीला जायचं होतं, त्यासाठी मी 1000 रुपयाचं पेट्रोल भरलं. आता कसं आहे की आजचा खर्च मात्र थोडा एक्स्ट्राच झाला म्हणा. जसं जर मी गेलो नसतो ना तर इट विल बी गुड, बट काय, त्यांनी पण आपले खर्च खूप उचलले यार बिट्टूने. व्हॉटएव्हर. येस. तर आता म्हणजे आता आहे काय, व्हॉट एक्झॅक्टली हॅव टू डू. येस, खर्च तर आहे वडिलांकडून. तर आता मागण्यासाठी दुसरं काही आपल्याला चॉईस तर नाही आहे. बट ऍक्च्युली मला वाईट यासाठी येऊन राहिलंय, कारण नाही का, मला हे बघ, लिसन डूड, तू आता वडिलांकडून इव्हन जरी तू 5000 जरी घेतले ना, काही इश्यू नाही, कारण वडिलांपाशी आहे यार पैसा. ओके, जस्ट टेक इट डूड ऍक्च्युली. कारण या पैशापासून नाही का तुझं फ्युचर ब्राईट होत आहे ना, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, आणि मला असं वाटते की तू ते लेक्चर मिस आउट नको करू यार. येस, कारण ते लेक्चर बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. ऍटलिस्ट तू ते लेक्चर हे करून घे ना. हे मॉड्यूल 1000 रुपयाचे आहे ते कम्प्लीट करून घे. ओके, जेणेकरून तुला एक प्रकारे प्रॉपर आयडिया येऊन जाईल की एक्झॅक्टली कशाप्रमाणे करायचं आहे. ओके, 4 मॉड्यूल आहेत. मला एक्झॅक्टली अजून कसं प्रॉब्लेम राहिलाय की ऑल मॉड्यूलचे हे होईल की फक्त एका मॉड्यूलचे लेसन अनलॉक होईल. मला हा थोडासा डाऊट येऊन राहिला आहे. तर शॉ अकॅडमीचे काही व्हिडिओज वगैरे पहा अवेलेबल, किंवा सिनेमॅटोग्राफी बद्दल युट्यूबवर सर्च कर, तिथे भेटूनच जाईल काही ना काही. येस, डोंट जस्ट रिलाय ऑन दी शॉ अकॅडमी. पण शॉ अकॅडमीवर आपल्यापाशी हे भेटणार आहे, सर्टिफिकेट भेटन. ओके, आणि या सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर मग मी आपलं काम पण दाखवू शकतो का मी अशा प्रकारचे पण हे काम केले आहे वगैरे, हायपर लॅब्स, टाइम लूप्स वगैरे. It will be really great things for me if I did this thing. Okay, what do you need? How much money do you need? मला ऍटलीस्ट आता 2000 रुपये पाहिजे. ओके, जेणेकरून मला उद्या सामान घ्यायचं आहे, म्हणजे मला परवा निघायचं आहे ना ऍक्च्युली. तर मला उद्या सामान घ्यायचं आहे आणि ते सामान होईल ऑलमोस्ट 500 रुपयाचं. ओके, आणि त्याच्यानंतर माझं आणि मला ते लेसन पण अनलॉक करायचं आहे यार. यस, आय कॅन नॉट वेट. तुम्ही ते लेसन अनलॉक करतो. ओके, मग त्याच्यानंतर मग 20 तारखेचं माझं रिचार्ज खतम होणार आहे.
तर त्याच्यासाठी पण ऑलमोस्ट करीब 500-600 रुपये लागेल. ओके. आणि त्याच्यानंतर आहे अं, पुण्यामधला खर्च. म्हणजे पुण्यामध्ये ऑलमोस्ट मी एक पूर्ण वीक राहणार आहे. म्हणजे ऑलमोस्ट 18 तारीख पासून 18 तिथे पोहोचेल. ओके. तर 18, 19, 20, 21, 22, 23. ओके. तर ऑलमोस्ट करीब 4-5 दिवस राहणार आहे. तर तिथे मला पूर्ण फाइंड आउट करायचं आहे, सर्च करायचं आहे, सगळं शूट करायचं आहे वगैरे वगैरे. मला डेफिनेटली वाटतं यार की हा व्हिडिओ डेफिनेटली सक्सेसफुल होईल, कारण याच्यामध्ये मी जेवढी मेहनत घेत आहे. सो या. पण तिथे समजा जर 6 दिवस राहतील तर 6 दिवसाचा काही ना काही खर्च तर येईल राहण्याचा म्हणजे पिंडीकडेच राहून राहिलोय बा. आणि पेट्रोलचा येईल जाण्या येण्यासाठी. पेट्रोलचा मी असं पकडतो 500 रुपये. ओके. 500 रुपयात तर मला पूर्ण पुणे तर घुमता येईल, पुणा वगैरे सगळे घुमता येईल. ओके. तर आय एम कन्सिडरिंग की 500 रुपये लागेल. बाकी अजून तर काही असं हे आहे नाही. बट हेल्मेट बद्दल थोडस आहे इश्यू की हेल्मेट भेटन का नाही वगैरे. ओके. पहिले कॅटेगराईज कर. व्हॉट डू यू नीड एक्झॅक्टली. फर्स्ट ऑफ ऑल मला काय करायचं आहे, मला उद्या नाही आत्ताच मी फोन लावतो वन मॅनला आणि त्याला म्हणतो की पिंटीची एका बॅग मध्ये भरून ठेव आणि 16 म्हणजे उद्या नाही परवाला, म्हणजे परवा निघत आहे ना मी, परवाला माझी एकदा मी चेक करतो की माझी तिकीट संध्याकाळची आहे की सकाळची आहे. लेट मी चेक. व्हॉट्सॲप. तर टॉम अँड जेरी आपला. हा. तर याच्यामध्ये माझी वर्धा टू पुणे जी तिकीट आहे ना, तर ओके. PNR स्टेटस कन्फर्म आहे. फ्रॉम वर्धा, बोर्डिंग ॲट वर्धा, रिपोर्ट टू पुणे, पॅसेंजर्स नंबर, पॅसेंजर डिटेल्स, ट्रेन नंबर नागपूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस, डेट अँड टाइम बुकिंग विल बी 7 फेब्रुवारी 2020. ओके. 7 तारखेला मी बुकिंग केलं होतं. डेट ऑफ जर्नी वॉज 17 फेब 2021. डेट ऑफ boarding was 17 Feb 2021. Scheduling arrival was 18 Feb. Okay. General स्लीपर पुणे, चाइल्ड 1. ओके. याच्यामध्ये टाइम देऊ नाही का याच्यामध्ये. ओके. फेअर डिटेल्स 462 रुपये. ओके. आणि सौरभ बोथरे H27 मेल. बुकिंग स्टेटस इज कन्फर्म. S1 दिला आहे. S1 6 upper. Okay. So that is good. Current status is CNF S1 6 upper. And त्याच्यानंतर इनवॉइस नंबर दिला आहे. ॲड्रेस इंडियन रेल्वे, SSC कोड, GTST, JNST, नेम, ॲड्रेस. 450 रुपये लागले मला. टोटल टॅक्स. ticket is booked on the personal use person ID, sale purpose by 3, print ESR without advertisement. ओके. इथे टायमिंग देऊन नाही आहे. ओके. हा. इथे अजून आहे डाउनलोड UTST ॲप फॉर अंडरस्टँडिंग द बुकिंग तिकीट, पॅसेंजर नो COVID-19 वॅक्सिनेशन प्रोग्राम. ओके. याच्यात टाइम देऊन नाही. इथे डेट ऑफ हे देऊन आहे की कोणत्या डेटला तुम्ही ट्रॅव्हल करताय, बट टाइम देऊन नाही आहे. ओके. शेड्यूल डिपार्चर. ओके. देऊन आहे ना हे बघ. संध्याकाळी ऍक्च्युली 19:05 म्हणजे संध्याकाळचे 7 वाजता. ओके. तर दॅट मीन्स मला करीब
स्टेशनवर करीब 6 वाजता पोहोचत आहे, 6-6:30 वाजता. म्हणजे जेणेकरून मी स्टेशनवर पोहोचेल 6 वाजता. ओके, मी 6 वाजता स्टेशनवर पोहोचायला पाहिजे. आणि घरून मी ऑलमोस्ट करीब 5:30 किंवा 5:45 वाजता निघायला पाहिजे. ओके, तर या हिशोबाने माझ्यापाशी पिंटीची बॅग ऑलमोस्ट दुपारी 4 वाजता रेडी पाहिजे. ओके, म्हणजे माझ्यापाशी रेडी राहिलं की मी माझं सामान वगैरे राहील. ओके, पिंटीचं बॅग तर ठीक आहे, बट तुला कोणकोणते सामान लागेल? ओके, फर्स्ट ऑफ ऑल 17 तारखेला माझे ते हे येऊन राहिलंय, लेन्स हुड आणि अँडी ग्लासेस. दोघं रिअली इम्पॉर्टंट आणि ते 17 तारखेलाच येत आहे. ओके, तर मी आशा करतो का हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तरी आले पाहिजे. ओके, जेणेकरून हे. त्याच्यानंतर माझ्यापाशी बॅटरी आहे, बॅटरी चार्जर आहे, ऑलरेडी सगळं काही आहे. गिम्बल आहे, ट्रायपॉड आहे. ओके, हे पण पॅक करून घेतो. आणि त्यानंतर मग बॅगमध्ये काही कपडे आहे. ओके, ते पण हे करून घेतो. कपड्यासाठी काही आहे म्हणजे तुझ्यापाशी ऑलमोस्ट करीब हप्ताभर घालण्यासाठी काही कपडे आहे का? हो, आहे माझ्यापाशी कपडे वगैरे. ओके, एवढं काय असं काही एकदम हे नाही का आपण स्टँडर्ड कपडे घातले पाहिजे, बट आहे माझ्यापाशी. आय विल मॅनेज. ओके, त्याच्यानंतर माझी तर फारशी काही आहे नाही. माझ्या काही कपडे आहे, गिम्बल आहे, ट्रायपॉड आहे, कॅमेरा आहे आणि बेसिकली आपला मोबाईल. मी माझा मोबाईल नेत आहे. आयफोन तर काही कामाचंच नाही. येस, कारण आयफोननी म्हणजे बॅटरीच नाही राहणार, तर काय आयफोननी काय शूटही नाही करू शकत आणि नाही त्याला वापरू शकत. तर आयफोनचा विचार सोडूनच दे. तर मी आईचा फोन घेऊन राहिलोय. ओके, आईचा फोन यासाठी घेत आहे कारण डिरेक्शनसाठी. जस्ट कारण मला पुण्याबद्दल काही फारसं माहीत नाही, तर युजली मला ऑलमोस्ट रिलाय ऑन गुगल मॅप. आणि गुगल मॅपसाठी माझ्यापाशी गाडी तर आहे ऑलरेडी, बट प्रॉब्लेम कसा आहे की 10 मी मोबाईलवरून काढ घाल करून असं डायरेक्शन पाहू शकत नाही. आय नीड अ होल्डर, मोबाईल होल्डर. तर जेणेकरून मी माझा मोबाईल तिथे ठेवू शकतो, जेणेकरून मला एक्झॅक्टली कळेल का कुठे टर्न घ्यायचा आणि कशाप्रमाणे टर्न घ्यायचा आहे. ओके, आणि समजा जर मी असं बघता बघता हे होईल तर समहाऊ प्रॉब्लेम होऊन जाईल. मे बी विल बी फेस सम सॉर्ट ऑफ ॲक्सिडेंट. ओके, ऑल्सो मोबाईल पॉवर बँक गरजेचा आहे. ओके, कारण तू तुझा मोबाईल तर वापरशील ऑलमोस्ट, त्यानंतर आईचा पण मोबाईल वापरशील, तर प्रशिकडून तू पॉवर बँक घे. ओके, आणि मग त्याच्यानंतर अजून कोणत्या गरज आहे? ओके, हे तर झालंय. वनमॅनला कॉल करून दे. वनमॅनला म्हण की बाबू तू हे कर बा, म्हणजे बॅग प्रिपेअर करून ठेव. वनमॅनला आताच सांगून ठेव याच्यासाठी कारण त्याची ड्युटी असते आणि मे बी समहाऊ त्याची 12 घंटे ड्युटी आहे, तर त्यामुळे त्याला आताच सांगून ठेव. म्हणजे असं नाही झालं पाहिजे वेळेवर का तो भडभड भरत जाईन, मग त्यांनी मॅनेज नाही केलं तर मग एका थैल्यामध्ये 2 बॅग वगैरे प्रॉब्लेम आपल्याला होईल. ओके, कारण आपल्याला न्यायचं आहे सगळं सामान. ओके, येस. उद्या तू जा हेमा मोबाईल शॉपमध्ये आणि रबर ट्रायपॉड घे. ओके, रबर ट्रायपॉड यासाठी कारण शूटसाठी. ओके, व्हाय? कारण ड्रायव्हिंग करताना तू गिम्बल वापरू शकत नाही, कारण गिम्बल एक प्रकारे हे विंड रेजिस्ट नाही करू शकत. आणि त्यामुळे क्वालिटी पण फारशी मोबाईलमध्ये एवढी चांगली येत नाही. तर रेकमेंड करतो की आपण DSLR ने शूट करू, तर त्यासाठी आपल्याला ते लागेलच. ओके, त्याच्यानंतर आहे आणि त्यानंतर ते कार होल्डर. ओके, सॉरी, मोबाईल होल्डर. ओके, तो त्यासाठी ऑलमोस्ट करीब 2,000 रुपये लागते. ओके, तर 2,000 रुपये आताचे वडिलांकडून घेऊन घे. ओके, आणि मग तिथे राहण्यासाठी म्हणजे माझं युजली खाण्यासाठी, तर राहण्यासाठी काही इश्यू नाही आहे. खाण्यासाठी मला किती पैसा लागेल? तर मी रेकमेंड माझं असं म्हणतो की समजा जर मी 2 टाइम जेवण करत आहे, तर ऑलमोस्ट करीब मला समजा जर 100 रुपये जरी लागत आहे, तर 6 दिवसासाठी 600 रुपये, 600-700 रुपये लागेल. ओके, खाण्यासाठी. मी रेकमेंड करतो की ऑलमोस्ट करीब
₹1000 खाण्यासाठी घे. ओके. जेणेकरून क्लिअर होऊन जाईल. बाकीच्या अदर एक्सपेन्ससाठी मग मला किती लागतं म्हणजे पुण्याला तुला एक्झॅक्टली किती लागेल? 1000 देन ₹500 पेट्रोल म्हणजे 1500 आणि त्याच्यानंतर ₹1500 अशा काही म्हणजे नॉमिनल खर्चासाठी. ओके. कारण बाकीचे सगळे खर्च तर आपण हे सेटअप झाले आहे. सो येस, ₹2000 लागेल आपल्याला फक्त ट्रॅव्हल याच्यामध्ये साठी. असं काही बिग खूप मोठं हे नाही, आपण इझिली मॅनेज करू शकतो. ओके. वन थिंग आय एम गोना टेल यू इज दॅट की हे पुण्याची ट्रिप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तू थोडासा होल्ड कर. ओके. बट होल्ड कर, पण याचा अर्थ मिनिंग असा नाही आहे की तू तुझे लेसन नको हे करू. येस, माझं असं मिनिंग आहे की सिनेमॅटोग्राफी वगैरे ना, ऍक्च्युली मला वाटते यार की हे लेसन्स कंटिन्यू राहू दे यार. आपल्यापाशी एक ना एक तर सर्टिफिकेट असायलाच पाहिजे की आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो का. ओके. आणि समज जर आपण असं नाही करत तर आपल्याला समोर प्रॉब्लेम होईल. अरे हो कर ना, बट डू ट्रस्ट मी, जस्ट लाईक फक्त 2 म्हणजे हे पुण्याची ट्रिप तर कम्प्लीट होऊ दे. या कारण आता म्हणजे समज जर आता मी ₹1000 देईन, मग त्याच्यानंतर ऑलमोस्ट कधी काय होते की तू आता पेमेंट करशील, पेमेंट केल्यानंतर त्यांची काहीतरी व्हॅलिडिटी आहे 1 महिन्यासाठी. ओके. तर याच्यामध्ये तू पुण्याची ट्रिप ऑलमोस्ट करीब त्याच्यामध्ये वीक चाललं जाईल. म्हणजे इथून सुरुवात करत आहे तर ऑलमोस्ट करीब 10 ते 15 दिवस याच्यामध्ये चालले जाईल. तर 15 दिवसात तू पूर्ण मॉड्यूल खतम करू शकशील का? ओके. तर ज्याप्रमाणे आपली इंटेन्सिटी होती ना, ज्याप्रमाणे पर 1 डे 1 लेसन, तर याची इंटेन्सिटी कंटिन्यू चालू ठेव. फक्त थोडासा पॉज दे. ओके. आपण हे पहिले पुण्याची ट्रिप कम्प्लीट करू दे, त्याच्यानंतर हा मॉड्यूल आपण हे करू. तोपर्यंत आपण काय कर की जे ये बुक ॲप आणि त्याच्यानंतर त्याचे जे व्हिडिओज आहे ना, कारण ते काफी बुक्सचे रिलेटेड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर त्याचे स्लाइड्स बनव. ओके. त्याचे डॉक्युमेंट्स बनव. ते आपण उद्या एक्सप्लेन करू. ओके. इट विल बी रिअली गुड. आणि एक एक एपिसोड आपण एक्सप्लेन करू जेणेकरून आपल्याला प्रॉपरली कळेल एक्झॅक्टली, आणि वी डू विल गेट अंडरस्टँड अबाउट दिस थिंग्स. सो येस, पुण्याबद्दल सगळी स्टडी झाली आहे. एक डॉक्युमेंटच बनलाय कसं कुठे कुठे जायचं आहे, कोणकोणते प्लेसेस व्हिजिट करायचे आहे वगैरे वगैरे. हेक्टिक नको यार. येस. आणि असं काय एकदम हे पैशाचं टेन्शन घेऊ नको. आहे आपल्यापाशी पैसे. ओके. ट्रस्ट मी. आणि तू याचा चांगलाच वापर करत आहे, वाईट वापर नाही करत आहे. पुण्याला चालला तर असं काही हे करत नाही राहिलाय. ओके. ओव्हरऑल पुण्याचा जरी खर्च म्हणला गेला ना तर हार्डली 1000, त्याच्यानंतर 2000 आणि त्याच्यानंतर 2000 म्हणजे ऑलमोस्ट करीब 4000, 5000 सगळंच होऊन राहिलंय. पूर्ण येणं जाणं तिनं खाणं पिणं सगळं 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 5000 होत आहे. ओके. सो 5000 तू स्वतःची क्वालिटी इम्प्रूव्ह करत आहे, लोकांना दाखवून पण राहिला आहे. सो इट इज रिअली गुड. बट कसं आहे की इतक्यात खूप खर्च होऊन राहिलाय वडिलांना, कारण बहुत जास्त खर्च बी. इट वॉज टू मच यार. इट जस्ट लाईक मीच रिअलाइज करून राहिलो आहे. मला हे पण नाही माहित, बट इट जस्ट लाईक जेव्हापासून ताई आली आहे तेव्हापासून खाणं पिणं एवढं सारं बनवणं, अरे मेरे बाप, म्हणजे तर बहुतच जास्त. ओके. बट आता हे ताई आहे तर त्यामुळे ते एवढा खर्चच राहीलच, कारण तिला पण थोडं प्रोटीन खाणं वगैरे. ओके. एकदाची ताई गेली का मग त्याच्यानंतर सगळं नॉर्मल होऊन जाईल. आपण आपल्या ह्याच्यावर फोकस करू शकतो, आपल्या कामावर. So right now this is it. This is the end. This is the my artifact episode number 2182. Right now we are at Vadha, Maharashtra. Thank you.